तर सामन्याला सुरुवात होते. त्याचप्रमाणे रमेशजी मडवी 40+ चे कर्णधार आहेत. दिवा 40+ चे कर्णधार, त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लागलंय. या सर्व सहकार्यांचं मी साईनाथ क्रिकेट टीमच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर घेऊन चालतोय रामतनु तुर्भे वर्सेस गजानन कुक्षत. तर सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. अनुप पाटील आणि आकाश वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक. विक्की पाटील गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होतोय. 4 षटकांची ही लढत आहे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून P1 षटक टाकण्यासाठी विक्की पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर समोर असेल नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव म्हणजेच अनुप पाटील. हा स्ट्राईक रेंजवर असेल. नॉन स्ट्राईकवर आकाश. तर पंचांना विनंती करतोय सामन्याला सुरुवात करा. तर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत. या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. या स्पर्धेचं सांगता देखील आज संध्याकाळी होणार आहे. कुठला संघ या दिवसात ट्रायंग्युलरमध्ये पोहोचेल. कालच्या दिवसात जर विचार केला RSA गोठवली हा संघ ट्रायंग्युलरमध्ये पोहोचलाय आणि पहिल्या दिवसात कासार वडवली हा संघ ट्रायंग्युलरमध्ये पोहोचलाय. MCC कासार वडवली हा संघ पहिल्या दिवशी ट्रायंग्युलरमध्ये पोहोचला गेला होता. तर पाहायचंय आजच्या दिवसात कुठला संघ ट्रायंग्युलरमध्ये जातोय. तर लढत पाहतोय आपण जय गजानन कुक्षत वर्सेस रामतनु तुर्भे. सलामीची जोडी अनुप पाटील आणि अक्षय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी विक्की पाटील पंचांच्या उजवीकडून मारा करेल. पाहायचंय पहिल्या चेंडूचा कशाप्रमाणे समाचार घेतला जातोय. इथे पाहायचंय इथे मात्र झेल घेण्याची संधी होती. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्याची संधी होती. मात्र त्या संधीचं सोनं मात्र करता आला नाही. क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करतोय आणि एक धाव इथे पूर्ण केली जाते. संघाचं इथे खातं खोलतोय आणि स्वतःच देखील खातं खोलं जातंय. बिनबाद एक धाव. तर स्ट्राईकवर असेल आकाश. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करणार. 4 षटकांची ही लढत आहे. 4 षटकात कितपत धावा काढण्यात यशस्वी होतील. नाणेफेक ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इथे पाहायचं जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडून इशारा येतोय. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. त्या 2 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाले. तर विक्की पाटील गोलंदाजी मार्कवर 1 चेंडू आतापर्यंत टाकलाय आणि 2 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक असेल. एकमेव पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विक्की गोलंदाजी मार्कवर. इथे पाहायचं जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज विक्की पाटील. तर पाहायचंय पॉवर प्लेच्या षटकातील अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तिसरा चेंडू पंचांच्या उजवीकडून मारा करेल विक्की. तर पाहायचं लोअर फुलटो चेंडू होता. पंचांकडून इशारा येतोय. नो बॉलची घोषणा केली जाते. तर चेंडू फ्री हिट आणि +1 अशा 2 धावेने संघ पुढे सरकेल आणि फ्री हिटची देखील संधी असणार आहे. तर 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते बिनबाद 4 धावा. तर थोडंसं खराब गोलंदाजी करत असताना इथे विक्की पाटील दिसतोय. 2 चेंडू आतापर्यंत टाकले. 4 धावा इथे खर्च केल्यात. तिसरा चेंडू विक्की याचा. इथे पाहायचा जोरकस मारलेला चेंडू. इथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय. फ्री हिटची संधी होती. ती मात्र गडी बाद होणार नाही. 1 धाव इथे पळून काढले. धावसंख्या एका धावेने भर होते. धावसंख्या होते 5 धावा. बिन गडी बाद 5. 3 चेंडू नंतर 5 धावा इथे फलकावरती लागल्या गेल्या. चौथा चेंडू विक्की पाटील याचा अनुपसाठी. इथे पाहायचं लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. पंचांकडून इशारा येतोय 4 धावेचा. धावसंख्या 4 धावेने भर होते. धावसंख्या होते 9 धावा. बिन गडी बाद 9 धावा. तर अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तर जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस असेल फलंदाज अनुप पाटील याचा. पाहायचंय 2 चेंडू कितपत धावा काढण्यात यशस्वी होतोय.
पाचवा चेंडू पंचांच्या उजवीकडून मारा करतो विकी. इथे पाहायचंय चेंडू गती परिवर्तन केला होता, त्याला सन्मान दिला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पाचवा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय गोलंदाज विकी पाटील. पाहायचंय शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील, तर पाहायचंय शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 9 धावा इथे खर्च केल्यात. ते पाहायचा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र अनुप पाटील ची खेळी संपुष्टात येते. पहिला गडी बाद होतोय जय गजानन कुक्षे संघाचा अनुप पाटीलच्या रूपाने. तर 1 षटकानंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 9 धावा. तर नवीन फलंदाज मैदानात चाललाय, अमन फलंदाजीसाठी सज्ज होईल. तर पाहायचंय दुसरे षटक टाकण्यासाठी तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकण्यासाठी पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर स्ट्राईकवर असेल आकाश, नॉन स्ट्राईकवर अमन. तर नवीन फलंदाज आहे, पाहायचंय कशा पद्धतीने धावा करतील. 1 षटकाचा खेळ संपलाय. तर 9 धावा इथे विक्की पाटील याने पहिलं षटक हाताळलं होतं, 9 धावा इथे खर्च केल्या. तर पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी होते. तर पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. समोर असेल सलामीवीर आकाश. तर पाहायचंय आकाश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंकजेचा. इथे पाहायचं हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता, लंगापच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव इथे काढली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेने भर होते, धावसंख्या दुहेरी आकड्यात जाते. 10 बिन 1 गडी बाद 10 धावा. पंकज पाटील दुसरा षटक टाकण्यासाठी आहे, पाहायचंय 1 चेंडू आतापर्यंत टाकलाय, 1 धाव इथे खर्च केली आहे. पंकज पाटील याने पाहायचं अतिशय अचूक टप्प्यावरती पहिला चेंडू टाकण्यास यशस्वी झालाय. तर दुसरा चेंडू पंकजेचा. समोर असेल फलंदाज, नवीन फलंदाज असेल अमन. तो पाहायचं पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. तो पंचांकडून इशारा व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते, धावसंख्या होते 11 धावा. 1 गडी बाद 11. तर दुसरे षटक मार्गस्थ आहे. 11 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत जय गजानन कुक्षे संघाचे फलंदाज. दुसरा चेंडू पंकजेचा अमनसाठी. इथे पाहायचा जोरकस मारायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. 1 धाव देखील काढण्यात यशस्वी होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय फलंदाज पंकज. पाहायचंय अजूनही दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर पाहायचंय कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज अमन आणि आकाश. तिसरा चेंडू पंकजेचा. तर बदांकडून इशारा येतो, व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. धावसंख्येत एका धावेने भर होते, धावसंख्या होते 12 धावा. तर 12 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 3 धावा इथे खर्च केल्यात. तिसरा चेंडू पंकजेचा अमनसाठी. इथे पाहायचा जोरपास मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय गोलंदाज पंकज पाटील. तर अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 4 धावा इथे 3 धावा खर्च केल्यात. चौथा चेंडू पंकजेचा अमनसाठी. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी होईल. ते मात्र पंचांकडून इशारा येतो, व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. धावसंख्येत एका धावेने भर होते, धावसंख्या होते 13 धावा. तर 13 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत जय गजानन कुक्षे संघाचे फलंदाज. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम इथे फलंदाजी करत असताना
पंकजचा चौथा चेंडू पंचांच्या उजवीकडून मारा करतोय अमनसाठी. इथे पाहायचं मोठा फटका. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेसाठी पंचांकडे इशारा येतोय. 6 धावेचा धावसंख्या 6 धावेने भर होते. धावसंख्या होते 19 धावा. एक गडी बाद 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. 5वा चेंडू टाकण्यासाठी दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू पंचांच्या उजवीकडून मारा करेल. समोर अमन ते पाहायचंय. लॉंगॉफच्या दिशेने चेंडू चाललाय ते मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर धावसंख्या 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 21 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. तर पाहायचंय शेवटचा चेंडू कितपत धावा काढण्यात यशस्वी होतोय अमन. ते पाहायचंय जोरकस मारायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर 2 षटकानंतर धावसंख्या होते एक गडी बाद 21 धावा. तर 21 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. 4 षटकांची ही लढत आहे. तर अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 21 धावा काढण्यात यशस्वी झाले. जय गजानन कुक्षेत संघ नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना तर 4 षटकांची ही लढत आहे. पाहायचं 4 षटकात कितपत धावा काढण्यात यशस्वी होतील. तर अजूनही 12 चेंडूचा पहिल्या डावातील 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तर पाहायचं 12 चेंडूत कितपत धावा काढण्यात ते यशस्वी होतील. तर पाहायचं तिसरे षटक तो वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आविष्कार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आविष्कार गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आविष्कार गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर असेल अक्षय. सलामीवर अक्षय अजूनही क्रीजवर साबूत आहे. आकाश स्ट्राईकवर पाहू शकाल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरे षटक आविष्कार गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डबीकडून मारा करेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. इथे पाहता चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ते मात्र गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय अक्षयच्या रूपाने. तर 2 गडी बाद 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झालाय आविष्कार. तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय विनोद. तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी झालाय आविष्कार गोलंदाजी मार्कवर सज्ज. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तर नाशिक एंडवर आपण नवीन फलंदाज विनोद आपण पाहू शकाल. तर स्ट्राईकवर असेल अमन. तर पाहायचंय तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. इथे पाहायचा जोरपास मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे पळून काढली जाते. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 22 धावा. तर 22 धावा 2 गडी बाद 22 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. तर तिसरे षटक मार्गस्थ आहे. आविष्कार गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. तर अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत. एक गडी बाद केलाय. एक धाव इथे खर्च केली आहे. तो पाहायचा तिसरा चेंडू पंतांकडून इशारा येतो. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 23 धावा. 2 गडी बाद 23. तर या ठिकाणी अनुज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफी आपल्याला दिसत आहेत त्याचं मोलाचं सहकार्य केलं. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. तर मंचावरून स्थानापन्न व्हा सर. तर सन्माननीय नवी मुंबईचे गोल्डन मॅन ज्यांच्याकडे बघून पाहिलं जातं तर तेच निलेश पाटील त्यांना देखील विनंती करतोय. मिलिंद वणवी साहेबांना देखील विनंती करतोय मंचावरून स्थानापन्न व्हा. तर ते देखील हार्दिक स्वागत असेल.
तर 24 धावा इथे पलकावरती लागल्यात. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू इथे पाहायचंय, चौकस मारण्याचा प्रयत्न होता, ते मात्र डायरेक्ट हिट जर लागला असता तर चित्र मात्र वेगळं दिसलं असतं. तो मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. चौथा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय आविष्कार गोलंदाज. तर अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते आविष्कारच्या माध्यमातून. 4 चेंडू आतापर्यंत टाकले, 3 धावा इथे खर्च केल्यात, एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. पाचवा चेंडू इथे पाहायचं, पुन्हा एकदा जोरकस मारायचा होता, इथे मात्र गडी बाद होतोय. अमन याची खेळी संपुष्टात येते. अमन याच्या रूपाने तिसरा हादरा बसतोय श्री गणेश कुक्षेत संघाला. 3 गडी बाद 24 धावा. तर 24 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत जय गजानन कुक्षेत संघाचे फलंदाज. तर नवीन फलंदाज मैदानात चाललाय विनय. अभिनय या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आविष्कार गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तर प्रथम स्ट्राईकवर असेल विनोद. पाहायचं विनोद कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आविष्कारचा शेवटचा चेंडू, ते मात्र गती परिवर्तन केले. लंगापेशी चेंडू हवेत आहे, इथे मात्र गडी बाद होते. विनोद ह्याची खेळी संपुष्टात येते. विनोद याच्या रूपाने विनय याची खेळी संपुष्टात येते. विनयच्या रूपाने चौथा गडी बाद होतोय. 4 गडी बाद 24 धावा. तर 3 षटकानंतर धावसंख्या होते 4 गडी बाद 24 धावा. तर शेवटचं षटक असेल, स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी देखील गोलंदाजी मार्कवर. तर नवीन फलंदाज मैदानात चाललाय जेवी. तर नॉन स्ट्राईक रेडरवर पाहू शकाल. तर प्रथम स्ट्राईकवर असेल विनोद. वैयक्तिक पहिल्या संघाकडून स्लॉग ओव्हरचं षटक, चौथं षटक टाकण्यासाठी समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटचं षटक असेल, चौथं षटक टाकण्यासाठी समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज. तर मी सन्माननीय मिलिंद पाटील साहेबांनी जर इथे झेल घेतला तर त्यांना निलेश चंदू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल, याची नोंद घ्या. तर समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पंचांच्या डावीकडून मारा करेल चौथं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघाकडून चौथं षटक टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर असेल विनोद. 24 धावा, 4 गडी बाद 24. इथे पाहायचं मोठा फटका, बिग हिट केलाय, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक, ते मात्र गडी बाद होतोय. 5वा गडी बाद होतोय विनोद याच्या रूपाने. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज समीर. तर नवीन फलंदाज शाहरुख मैदानात चाललाय. तर शाहरुख इथे फलंदाजीसाठी देखील मैदानात आपण पाहू शकाल. तर स्ट्राईकवर असेल जेवी. समीर गोलंदाजी मार्कवर. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल जेवी. 24 धावा, 5 गडी बाद 24. इथे पाहायचं, इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. समीर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकले, 1 गडी बाद करण्यात यशस्वी झाला. तिसरा चेंडू समीरेचा जेबीसाठी. इथे पाहायचं पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज समीर. तर 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, एकही धाव मात्र इथे खर्च केली नाही. 1 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. चौथा चेंडू समीरेचा पंचांच्या डावीकडून मारा करतोय. ते पाहायचं चेंडू टी क्षेत्रामध्ये चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 25 धावा, 5 गडी बाद 25 धावा. तर अजूनही या डावातील पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर पाहायचं 2 चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज जेवी. 5वा चेंडू समीर येतात जेवीसाठी. पाहायचंय पंचांच्या डावीकडून मारा करतोय. ते पाहायचंय चेंडू हवेत आहे.
चेंडू नोमॅन्स लाईन मध्ये पडतो. एक धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 27 धावा. 5 गडी बाद 27. तर शेवटचा चेंडू असेल या डावातील. पाहिजे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर समीर गोलंदाजीसाठी सज्ज. समोर असेल जेवी. तो पाहिजे जेवी कशा पद्धतीने फलंदाजी करेल. शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होतोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे पाहायचं गती परिवर्तन केलं होतं. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या 2 धावेने भर होते. 29 धावा आणि 4 षटकामध्ये 30 धावांचं लक्ष इथे ठेवलंय रातनी पूर्वे या संघासमोर. 24 चेंडू 30 धावा. या स्पर्धेसाठी जे मोलाचं सहकार्य लागलंय आमचे मान्यवर श्री बंडू केनी समाजसेवक तसेच उपविभाग प्रमुख आहेत. निलेश पाटील उद्योजक, चेतन नाईक माजी नगरसेवक, अनुज पाटील समाजसेवक, प्रकाश केनी समाजसेवक, ओमनाथ वडवी शाखा प्रमुख, राजेश पाटील समाजसेवक, मीनानाथ पाटील समाजसेवक, सचिन मडवी समाजसेवक, बाबूबाई समाजसेवक, देवेंद्र केनी समाजसेवक, देवेंद्र पाटील समाजसेवक, प्रेमनाथ पाटील उद्योजक, संदीप पाटील समाजसेवक, जोगेंद्र मडवी उद्योजक, सीताराम मडवी माजी नगरसेवक, किरण मडवी समाजसेवक, प्रल्हाद नाईक समाजसेवक, सुरेजी राणा सर उद्योजक, रमेश मडवी दिवा 40+ कर्णधार. या सर्व मान्यवरांचं आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील साईनाथ क्रिकेट टीमच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर आपण पाहतोय रातोनी पूर्वे वर्सेस जय गजानन कुक्षत या 2 संघामध्ये लढत आपण मैदानात पाहतोय. रातोनी पूर्वे संघाने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी जय गजानन कुक्षत या संघाला. तर जय गजानन कुक्षत या संघाने 4 षटकामध्ये 30 धावा काढण्यासाठी इथे पाठलाग करण्यासाठी रातोनी पूर्वे संघाची सलामीची जोडी इथे मैदानात चालली आहे. रवी आणि मयंक सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. तर 24 चेंडूमध्ये 30 धावा इथे पूर्ण करायच्या. त्या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस असेल. धावा पूर्ण तुम्हाला काढाव्याच लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. तर 24 चेंडूमध्ये 30 धावा इथे कराव्या लागतील. तो सन्माननीय प्रेमनाथ पाटील साहेबांना विनंती करतो मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. या सर तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल. तर सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात. रवी पाटील आणि मयंक पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. तर लगेच सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. जय गजानन कुक्षत संघ 24 चेंडूमध्ये 30 धावांचं लक्ष ठेवलंय रातोनी पूर्वे या संघासमोर. सामन्याला सुरुवात करायची आहे. तर सन्माननीय प्रेमनाथ पाटील साहेबांचं इथे आगमन होतं. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. तर मी विनंती करतो लगेच सामन्याला सुरुवात करा. 24 चेंडूमध्ये 30 धावेची गरज असेल. तर पाहायचं आहे सलामीची जोडी मयंक पाटील आणि रवी पाटील. नॉन स्ट्राईकवर आपण पाहू शकाल. स्ट्राईकवर असेल मयंक पाटील. तो वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज सज्ज होतोय. योगेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर थोडं स्पीडअप करायचं आहे. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर असेल फलंदाज मयंक पाटील. नॉन स्ट्राईक टेंडवर रवी पाटील. पाहायचं आहे 30 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. योगेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर पाहायचं आहे 30 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. योगेश पंचांच्या डावीकडून मारा करतोय मयंकसाठी. पहिला चेंडू इथे पाहायचा. गती परिवर्तन केला होता.
पंचाकडून इशारा तो व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. एका धावेने संघाचं खातं खोलतोय. बिनबाद एक धाव. तर एक धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर सन्माननीय प्रेमनाथ पाटील साहेबांचा देखील इथे यशोचित सन्मान केला जातोय. सन्माननीय निलेश पाटील साहेबांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते प्रेमनाथ पाटील यांचा यशोचित सन्मान करायचा आहे. तर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा यशोचित सन्मान प्रेमनाथ पाटील साहेबांचा केला जातोय. योगेश पाटील. तर पहिला चेंडू इथे नकारात्मक टाकण्यात इथे मात्र खराब चेंडू टाकलाय आणि बिनबाद एक धाव. तर 30 धावा इथे पाठलाग करायचा आहे. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातील पहिला चेंडू पण त्याची डावीकडून मयंकसाठी इथे पाहते चेंडू हवेत आहे. ऑफच्या दिशेने चेंडू तटवलाय. मोमेंट लाईन मध्ये चेंडू पडतोय. वन बाउन्स ते मात्र सीमा पार होतोय. 4 धावा इथे पंचांकडून इशारा येतोय. धावसंख्या 4 धावेने भर होते. धावसंख्या होते 5 धावा. बिनगडीपात 5 धावा. तर 30 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 5 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर एक चेंडू आतापर्यंत टाकलाय. 5 धावा इथे खर्च केल्यात. बोलता योगेश पाटील याने. तर पाहायचं योगेश पाटील पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल फलंदाज मयंक पाटील याचा. तर पंचांच्या डावीकडून मारा करेल. दुसरा चेंडू टाकण्यासाठी योगेश पाटील मयंकसाठी. इथे पाहायचा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. इथे तरी छोटी धाव इथे घेतली जाते. तर एका धावेने संघापुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 6 धावा. तर 4 चेंडू नंतर 6 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. 5वा चेंडू प्रथम स्ट्राईकवर असेल रवी पाटील. तर पाहायचं रवी पाटील कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करेल. 5वा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी इथे पाहायचं लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. चेंडू नोमॅन्स लाईनला पडतोय. क्षेत्ररक्षण होतंय. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 8 धावा. बिनगडीपात 8. तर 30 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 8 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होतील. तर 4 चेंडू झालेत. पहिला चेंडू नकारात्मक होता. पाचवा चेंडू योगेशचा ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. तोपर्यंत पाहायचं आहे चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. तर एका धावेने संघापुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 9 धावा. बिनगडी बाद 9 धावा. तर अजूनही 2 तर एक चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील पाहायचं योगेश पाटील देखील गोलंदाजीसाठी सज्ज होईल. समोर फलंदाज असेल रवी पाटील. तर पाहायचं रवी पाटील कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. 30 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 9 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. ते पाहिजे चेंडू ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 11 धावा. बिनगडी बाद 11 धावा. तर मात्र समीकरण असेल 18 चेंडू 19 धावेची गरज. तर लवकर सामना चालू करायचा आहे. बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अजूनही 18 चेंडू 19 धावेची गरज. 18 चेंडू 19 धावेची गरज आहे.
तो वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकण्यासाठी अनुप पाटील देखील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 18 चेंडूमध्ये 19 धावेची गरज आहे. स्ट्राईकवर असेल मयंक पाटील, नॉन स्ट्राईकवर अनुप पाटील. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकण्यासाठी अनुप गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डबीकडून मारा करेल. समोर असेल फलंदाज मयंक पाटील, नॉन स्ट्राईकवर रवी पाटील. पाहायचंय 30 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने फलंदाजी करेल. 18 चेंडू 19 धावेची गरज आहे. ते मात्र पहिला चेंडू लॉक केलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेसाठी धावसंख्या 6 धावेने भर होते. धावसंख्या होते 17 धावा. तर मात्र समीकरण असेल 17 चेंडू 13 धावेची गरज. तर पाहायचंय 17 चेंडू 13 धावा. रातून पूर्वे 30 धावांचा पाठलाग करते. आतापर्यंत 17 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू अनुपेचा पंचांच्या डावीकडून मारा करेल. गती परिवर्तन मात्र केलंय. चेंडू पंचांकडून इशारा येतो. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. धावसंख्या 1 धावेने भर होते. धावसंख्या होते 18 धावा. बिनगडी बाद 18 धावा. ते पाहताय चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. तर 1 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत 1 धावेने भर होते. धावसंख्या होते 19 धावा. तो 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 8 धावा इथे खर्च केल्यात अनुप पाटील याने. त्यातून 11 धावेची गरज असेल. 16 चेंडू 11 धावेची गरज. तिसरा चेंडू अनुपेचा पंचांच्या डावीकडून मारा करतोय. ते पाहते फ्लॅटेड चेंडू होता. ते मात्र मोठा फटका येतो. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेसाठी धावसंख्या 6 धावेने भर होते. धावसंख्या होते 25 धावा. बिनगडी बाद 25. अजूनही 5 धावेची गरज. दुसऱ्या षटकातील 4था चेंडू अनुपेचा. तर पंचांकडून इशारा येतो. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते 26 धावा. तर 26 धावा इथे फलकावरती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 4 धावेची गरज असेल. 15 चेंडू 4 धावेची गरज. अनुप पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे पाहिजे मोठा फटका बिग हिट केलाय आणि षटकार. इथे मात्र सामना जिंकलाय रामतनू तुर्वे संघाने. तर मी विनंती करते गावदेवी तळवली वर्सेस रामतनू तुर्वे दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो नाणेफेकीसाठी या.